नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कुंडलिका। प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नंदुरबार। प्रश्न क्रमांक तिसरा असा की भातसा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? भातसा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो ठाणे। प्रश्न क्रमांक चौथा असा आहे की भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशासोबत लागते? भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशासोबत लागते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बांगलादेश। प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे की कर्कवृत्त हे भारताच्या किती राज्यातून जाते? कर्कवृत्त हे भारताच्या किती राज्यातून जाते? याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो 8। प्रश्न क्रमांक 6 असा आहे की थिरुअनंतपुरम ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? थिरुअनंतपुरम ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो केरळ। प्रश्न क्रमांक 7 असा आहे की सूर्यमालेमधील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? सूर्यमालेमधील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो बुध। प्रश्न क्रमांक 8 असा आहे की सन 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना कोणी केली? सन 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना कोणी केली? याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले। प्रश्न क्रमांक 9 असा आहे की भारतीय राज्यघटना समितीची पहिले अधिवेशन केव्हा झाले? भारतीय राज्यघटना समितीची पहिले अधिवेशन केव्हा झाले? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 9 डिसेंबर 1946। प्रश्न क्रमांक 10 असा आहे की महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 2 जानेवारी। प्रश्न क्रमांक 11 असा आहे की महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते? महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते? याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो दक्षता। प्रश्न क्रमांक 12 असा आहे की विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा। विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा। याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो वाघ मुरळी। प्रश्न क्रमांक 13 असा आहे की कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव आहे? कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव आहे? याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो रायगड। प्रश्न क्रमांक 14 असा आहे की महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो शिरपूर। प्रश्न क्रमांक 15 असा आहे की संगमरवर हे खनिज कोणत्या राज्यात आढळते? संगमरवर हे खनिज कोणत्या राज्यात आढळते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो राजस्थान। प्रश्न क्रमांक 16 असा आहे की सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार ओळखा। सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार ओळखा। याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो आद्यार्थी। प्रश्न क्रमांक 17 असा आहे की भारतरत्न पुरस्काराच्या पताकावर कोणते चिन्ह आहे? भारतरत्न पुरस्काराच्या पताकावर कोणते चिन्ह आहे? याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो सूर्य। प्रश्न क्रमांक 18 असा आहे की डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू। प्रश्न क्रमांक 19 असा आहे की स्वातंत्र्य मंजूर पक्षाची स्थापना कोणी केली? स्वातंत्र्य मंजूर पक्षाची स्थापना कोणी केली? याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर।
प्रश्न क्रमांक 20 असा आहे की कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 21 असा आहे की भारतीय नौदलाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? भारतीय नौदलाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज. प्रश्न क्रमांक 22 असा आहे की भिलाचा उठाव डॅडॅश येथे झाला. भिलाचा उठाव डॅडॅश येथे झाला. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो खानदेश. प्रश्न क्रमांक 23 असा आहे की बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो आसाम. प्रश्न क्रमांक 24 असा आहे की महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किमी आहे? महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किमी आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 800. प्रश्न क्रमांक 25 असा आहे की खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो उल्हास. प्रश्न क्रमांक 26 असा आहे की प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सातारा. प्रश्न क्रमांक 27 असा आहे की भारतातील पहिली हायड्रोजन सेल बस कोठे सुरू करण्यात आली आहे? भारतातील पहिली हायड्रोजन सेल बस कोठे सुरू करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पुणे. प्रश्न क्रमांक 28 असा आहे की स्वतःची इंटरनेट सेवा असणारे पहिले राज्य कोणते? स्वतःची इंटरनेट सेवा असणारे पहिले राज्य कोणते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो केरळ. प्रश्न क्रमांक 29 असा आहे की 2024 निवडणूक आयोगाचा मोटो काय आहे? 2024 निवडणूक आयोगाचा मोटो काय आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो चुनाव का पर्वत देश का गर्व. प्रश्न क्रमांक 30 असा आहे की भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया डॅडॅश यांनी घातला. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया डॅडॅश यांनी घातला. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड मेकॉले. प्रश्न क्रमांक 31 असा आहे की भारताचा सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? भारताचा सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो NH44. प्रश्न क्रमांक 32 असा आहे की NCCचे घोषवाक्य काय आहे? NCCचे घोषवाक्य काय आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो एकता आणि अनुशासन. प्रश्न क्रमांक 33 असा आहे की भारताची अर्थव्यवस्था ही कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? भारताची अर्थव्यवस्था ही कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मिश्र अर्थव्यवस्था. प्रश्न क्रमांक 34 असा आहे की भारताचा पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता? भारताचा पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 1951. प्रश्न क्रमांक 35 असा आहे की नीती आयोगचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नीती आयोगचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो दिल्ली. प्रश्न क्रमांक 36 असा आहे की जागतिक ज्ञान दिवस हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक ज्ञान दिवस हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 14 एप्रिल. 37 असा आहे की सर्वात जास्त लोह हे कोणत्या भाजीत असते? सर्वात जास्त लोह हे कोणत्या भाजीत असते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पालक. प्रश्न क्रमांक 38 असा आहे की रक्त गोठवण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते? रक्त गोठवण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो के जीवनसत्व. क्रमांक 39 असा आहे की जागतिक दूरसंचार दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक दूरसंचार दिन कोणत्या दिवशी असतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 17 मे. प्रश्न क्रमांक 40 असा आहे की पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो चंद्र.